दिनदर्शिका हा 20वा पाठ शिकायचा आहे. दिनदर्शिका म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण दररोज म्हणतो कॅलेंडर. मराठीमध्ये कुठला शब्द आहे त्याला? कॅलेंडर. दिनदर्शिका. तर सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजी महिने 12 आहेत आणि भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने, शेवटी समोर लक्ष दे, मराठी महिने 12 आहेत. तर या महिन्यांमध्ये तुम्हाला स्कॉलरशिपवर आधारित कसे प्रश्न येतात महिन्यांवर आधारित की जून नंतरचा चौथा महिना कुठला, असे प्रश्न येतात. ठीक आहे. जूनच्या 1 तारखेला शुक्रवार असेल, जून महिन्यातला 1 तारखेला शुक्रवार असेल तर चौथा शुक्रवार कोणत्या वारी येईल, असे प्रश्न यामध्ये विचारले जातात. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक माहित पाहिजे की इंग्रजी महिने हे 12 असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि याचे दिवस किती असतात हे पण माहित पाहिजे. तर काल आपण म्हटल्याप्रमाणे जानेवारी 31, फेब्रुवारी 28 किंवा 29, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. हे असं आपल्याला पाठ पाहिजे की कोणता महिना किती दिवसांचा असतो. ठीक आहे. तसंच आता ही जी सोपी आयडिया भारतीय सौर वर्ष मराठी महिने किती दिवसांचे असतात हे पाठ करण्याची टेक्निक काल मी तुम्हाला सांगितली होती की याचे निम्मे गट करायचे. चैत्र जो आहे तो 30 किंवा 31 चा असतो. भाद्रपदाच्या आधीचे सगळे महिने काय आहेत? 31. हे लक्षात ठेवायचे. 31 ज्येष्ठ 31, आषाढ 31, श्रावण 31, भाद्रपद 31 आणि भाद्रपदाच्या नंतर फाल्गुन पर्यंत सगळे महिने 30. अश्विन 30, कार्तिक 30, मार्गशीर्ष 30, पौष 30, माघ 30 आणि फाल्गुन 30. ही अत्यंत बेसिक माहिती दिनदर्शिका या प्रकरणाची तुम्हाला माहित पाहिजे आणि माहिती असून चालत नाही तर तुमचं पाठ पण पाहिजे. आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे की लीप वर्ष कोणाला म्हणायचं. लीप वर्ष किती जणांना माहिती लीप वर्ष म्हणजे काय? दोघांनाच माहितीये? तिघांना? ठीक आहे. तर मी सांगते, ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, 4 ने पूर्ण भाग म्हणजे निशेष भाग जातो ते वर्ष कसं असतं? लीप वर्ष असतं. आता उदाहरणार्थ लीप वर्षाचं बघा, 1996, 2000, 2004, अजून घेऊया आपण 2008, 2012. आता यश म्हणे हे काय लिहिले मॅडमनी? हे लीप वर्ष काय आहे मला नाही समजलं. तर ह्या वर्षाला काय करायचं? 1996 ला 4 न भाग जातोय का बघायचं, भागाकार करून बघायचा. 4 चोक 16, 3 उरले, वरचा 9 घेतला खाली, मग 39 पेक्षा लहान संख्या तर 7, 8, 4, 32, 4, 9, 36. 39 मधून 36 गेले 3 आणि वरचे 36, 4, 9, 36. बाकी किती आली रे? 0. म्हणजे हे वर्ष घेतलं, त्या वर्षाला जर 4 ने पूर्ण भाग गेला, पूर्ण भाग जाणे, निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरले. जर त्या वर्षाला 4 ने भाग गेला तर ते सगळं वर्ष म्हणायचं आपण लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये काय असतात रे? लीप वर्षामध्ये फेब्रुवारीचे किती दिवस असतात सांगा? 29 दिवस असतात. त्याला म्हणायचं लीप वर्ष. ज्या वर्षी लीप वर्ष आहे त्या वर्षी फेब्रुवारीचे किती दिवस असतात? 29. आणि जर लीप वर्ष नसेल तर त्या वर्षात फेब्रुवारीचे किती दिवस असतात? 28 दिवस असतात. ह्याच्यासाठी माहित पाहिजे आपल्याला की लीप वर्ष म्हणजे काय. ह्याच्यासाठी माहित पाहिजे लीप वर्ष म्हणजे काय. किती जणांना समजलं? आता समजा मी उदाहरण दिलं तुम्हाला की 2025 हे लीप वर्ष आहे की नाही हे मला सांगा. नाही. कशावरनं ठरवलं आपण हे लीप वर्ष नाही? ह्या 2025 ला 4 न भाग जातोय का बघायचं. 4 पंचे 20 मॅडम. मग 4 च्या
एक बाकी उरली किंवा एकच्या नंतरच्या संख्या उरल्या तर ते लीप वर्ष नाही. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आहेत 2025 मध्ये. ह्याच्यावर ना आपण ठरवलं ते लीप वर्ष आहे का नाही. ज्याची बाकी शून्य आली तेच वर्ष फक्त लीप वर्ष आहे.